अस्सलाम वालेकुम. कशा आहात सगळे? स्वागत आहे तुमचं सकीना यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवत आहोत डिंकाचे लाडू. तर त्याच्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे अर्धा किलो. त्याला चांगल्यापैकी तुपामध्ये भाजून घेतलेला आहे आणि थंड केला आहे. आणि हे अर्धा पाव डिंक घेतलेलं, त्याला कुटून बारीक तुपामध्ये मी तळून घेतलेलं आहे. हे बघा, असं एकदम कुरकुरीत आहे ना. हे बघा, असं मस्त कुरकुरीत होतं ते बारीक करून. आणि हे काजू आणि बदाम मी कापून घेतलेले चाकूच्या साह्याने. आणि हे गूळ चांगलं बारीक कापून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला तूप लागेल. तर चला आपण आता लाडू बांधायला सुरुवात करू. तर आता या भाजलेल्या तुपामध्ये भाजलेल्या रवा चांगला मी खरपूस वास येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता याच्यात आपण हे आपलं तळलेलं डिंक टाकून घेऊ. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. हाय खुशी, काय करतेस? मराठी बोल, मराठी. कशी आहेस? कशी आहे तू? हाव आर यू? हाव आर यू? आमची घर किरायला ओके. आणि हे ड्रायफ्रूट, हे आपण बदाम काढून घेऊ अख्खे. आणि हा काजू साईडला काढून घेऊ. आणि हे जे आपण कापून घेतलेलं आहे ना ड्रायफ्रूट, ते याच्यात टाकू. आणि आता राहिलं आहे गूळ. हे गूळ पण चांगल्या प्रकारे मी कापून घेतलेलं आहे चाकूने. आणि ते पण आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ. थांबा. तर आता हे गूळ आपण टाकून घेऊ. दिखायला का नसतं, जेवून दे. फोटो काढ. मला का बरा भियायला तू दीदी? बिचारा म्हणून खुशी पडेल ते खालती ठेव, खालती ठेव ना. आता हे आपण सगळं एकत्र करू. रवा आहे, रवा आहे रवा आणि गूळ डिंक. डिंक. हे बघा, असं फुटतं ते छानपैकी तळलं गेलेलं आहे. बघा, हे बघा कसं खुशी असं ना. हे बघा, तेव्हा ते. आणि हे ड्रायफ्रूट आपण एकत्र करून घेऊ. प्लीज. आता हे आपण एकत्र करून घेऊ. आणि लागलं तर आपण थोडं तूप टाकू. कम्प्लीटची पेटी. दीदी मम्मीवर राहिली तू. हो आली दीदी. थांब ना, मी शूटिंग करताना जे मम्मीला विचारी काय जे पटकन. तू 2 खा जो. हे सगळं असं कुच करून घ्यायचं. पुढं फिरकलं का मी येऊ मग तिकडं. मी बरोबर आहे. मला काही करणार आता. जास्त झूम यायला झूम होत होता जास्त. हे असं चांगलं पीठ. देखा माझ्या बहीण राग बसलाय. हात धू. आम्ही तो कितना भारी बनायला तरी चल्ली नूर. आज माझं बहीण चालतंय घर चालू का? करू हे देखा चालू केला. हे बघा, आपला लाडू बनवून तयार आहे. तर असेच आपण आता हे सगळे बनवून घेऊ इथं.
अजून एक बनायचं. आता काय काम कोणा मुतलं खुशी होती खेळवायचा नाही बेटा खावाचा. अशाच एनर्जी मध्ये खतम होतं बाबा. आजी मलमची कसम बोये अशा बिलकुल उमजू देता नाही तुम्ही, बिलकुल उमजू देता नाही. चालू कशी वळायले आणि मी ते देखाड ना. मी नाही नुसती लाडू ती काढाली मग काय ती करत होती हातात ते ती काढ असंच करेल. हातात ती काढाली मग वरून तूप टाकण्याची गरजच पडली नाही. हे बघा. सगळं असं एकत्र मस्त मिक्स झालेलं आहे. तू हात नाही लाव बेटा. भूक लागली त्यांनी का? काय बेटा मराठी बोल. काय झालं, काय पाहिजे पटकन म्हणू बोल. पाहिजे तू नाही हिंदी बोलता, मी हिंदी बोलता. तू नाही बोलता गुजरातची गरीब थंबाड पुरवलं. आता भेटू. आता डिंकाचे आणि हे आपले आता डिंकाचे आणि रवाचे ड्रायफ्रूट टाकून तूप वगैरे टाकून रेडी झालेले लाडू काय खाल्ले गेलेत आणि हे राहिलेले लाडू. तर तुम्हाला कशी वाटली हे बघा संपवलं सगळं. तुम्हाला कशी वाटली डिंकाच्या लाडूची रेसिपी तसं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या सकीना जहांगीर तडवी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि न स्किप करता आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि तुम्हाला आवडतो ना आवडतात माझे व्हिडिओ ते नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेन. हे बघा आता हे झालेले. तर चला एवढाच व्हिडिओ होता. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुमची सकीना तडवी तुमची आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेट घेईल. तिथपर्यंत बाय, सी यू, गुड नाईट, शब्बा खैर, अल्लाह हाफिज.